तोंडाला पाणी सोडणारी ही दम आलू रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल, म्हणून रेसिपी शेवटपर्यंत पहा. आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये द्यायलाही विसरू नका. काही चूक झाली असेल तीही तुम्ही या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. चला तर वेळ न दवडता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कढईमध्ये टाकायचं आहे 2 ते 3 चमचे तेल आणि त्यामध्ये आपल्याला मसाले भाजून घ्यायचे आहेत. तर इथं मी 4 ते 5 मिरी, काळी मिरी आहेत, एक छोटासा दालचिनीचा तुकडा, त्याचबरोबर 2 तेजपत्त्याची पानं. थोडंसं परतून घेऊया त्याला आणि त्यानंतर यामध्ये टाकायचे आहेत आपल्याला 2 मोठी चिरलेली कांदी, बारीक चॉप करून घेतली आहेत, तर ही टाकायची आहेत. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे टोमॅटो. तर साधारण छोट्या साईजची 2 टोमॅटो मी इथं कट करून घेतलेली आहे, तीही या तेलामध्ये टाकायची आहेत. आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आहेत, त्या पण टाकायच्या आहेत. आणि या तेलामध्ये हे मस्तपैकी आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे लालसर, टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आणि कांदा थोडासा लालसर होईपर्यंत. तर अगदी 5 ते 7 मिनटात हे परतून होईल. ते अशा प्रकारे आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. याला काढून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये. जेव्हा पण हे थंड होईल तेव्हा आपल्याला याला बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे याची. त्यानंतर कढईमध्ये टाकायचं आहे भरपूर सारं तेल आणि इथे मी छोटे छोटे जे बटाटे असतात ते इथे मी उकडून घेतले आहेत. एक शिट्टी लावून घेतली आहे कुकरला आणि त्याची सालही काढून घेतली आहे. आणि गरम गरम तेलामध्ये याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. तुमच्याजवळ स्मॉल साईजचे बटाटे नसतील तर तुम्ही मोठ्या बटाट्यांना पण उकडून घेऊन त्याला कट करून घेऊ शकता. आता हे थंड झालेलं आहे थोडं आणि ह्याला आपण काढून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यातून. तर हे अशा प्रकारचे आपण आलू फ्राय करून घेतले आहेत तेलामध्ये. बघा कलर किती सुरेख आलेला आहे आपल्या दम आलूला. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये जिरं, मोहरी तडतडली की त्यामध्ये टाकायचं आहे कढीपत्ता थोडासा आणि जे आपण वाटण बनवलं होतं ते. तर सगळं वाटण टाकून घेतलेलं आहे आणि याला सगळ्याला आपल्याला आता तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. 5 ते 6 मिनटात हे छान मीडियम गॅसवर परतून होतं. तेल सुटले की कोणती पण भाजी छान होते, म्हणून जे कांदा टोमॅटो आहे त्याला मस्तपैकी तेल सुटू द्यायचं. आणि यामध्ये मी थोडंसं मिक्सरच्या भांड्यात जे राहिलं होतं त्यामध्ये पाणी टाकून यामध्ये टाकलेलं आहे. तर याला मस्तपैकी तेल सुटलेलं आहे. जवळपास 5 ते 6 मिनटं झालेली आहेत ही परतून व्हायला. तर आता याच्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत. तुम्ही कोणतेही घरात जे अवेलेबल असतात ते मसाले तुम्ही इथं वापरू शकतात. माझ्याजवळ जे आहेत ते मी इथं टाकणार आहे. तर मस्त तेल सुटलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण यामध्ये टाकणार आहोत लाल तिखट. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे लाल तिखट टाकू शकता. मी इथे 1.5 चम्मच इतकं लाल तिखट टाकणार आहे. रंगासाठी तुम्ही काश्मीरी लाल मिर्च पण वापरू शकता. त्याचबरोबर अर्धा चमचा काळा घरातलाच ठेवणीचा मसाला आहे, अर्धा चमचा हळद पावडर आहे, अर्धा चमचा पावभाजी मसाला, अर्धा चमचा छोले मसाला. तुम्ही याला स्किप पण करू शकता छोले मसाल्याला, पण मी दोन्ही अर्धा अर्धा चमचा घेतलेली आहेत. तुमच्याजवळ जो असेल गरम मसाला त्याला पूर्ण 1 चमचा पण तुम्ही घेऊ शकता. आणि नंतर टाकायचे आहे यामध्ये बटाटे जे की गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. आणि हे मस्तपैकी दिसत आहे. त्याला परतून घेऊयात एखादा मिनटं या तेलामध्ये आणि नंतर यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. अगदी 1 मिनटानंतर यामध्ये पाणी टाकलेलं आहे मी. तर 2 ग्लास जवळपास इथं पाणी टाकायचं आहे आणि याला मस्तपैकी 10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. थोडीशी कस्तुरी मेथी टाकायची आहे, अगदी 1 चमचा आहे, हातावर क्रश करून टाकली आहे. कस्तुरी मेथीमुळे खूप छान चव लागेल आपल्या दम आलूची. तर तुम्ही बघू शकता याचा किती सुरेख कलर आलेला आहे आणि अगदी झटपट तयार होणार आहे. खूप जास्त तामझाम न करता तुम्ही ही भाजी बनवू शकता. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि 5 ते 7 मिनटं याला मीडियम गॅसवर अशाच प्रकारे उकळून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये या बटाट्याला आणि तयार होईल आपली दम आलू रेसिपी. तर मस्तपैकी याला तेल सुटलेलं आहे आणि याची ग्रेव्ही पण मस्त झालेली आहे. काढून घेऊयात एका सर्विंग बाउलमध्ये
आणि तुम्ही बघू शकता किती सुरेख कलर आलेला आहे आपल्या भाजीला. तर नक्की ट्राय करून बघा रेसिपी आणि नक्कीच तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल ही बघून. की एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नक्की शेअर करा. त्याचबरोबर कमेंट करायला पण विसरू नका आणि बेल घंटा वाजवायला पण विसरू नका.